कुकरमध्ये असं काय टाकलं आणि इतकं काय होतं गेलं, चला ते तुम्हाला सांगते. पण अगोदर आज संध्याकाळी आमचं फेरफटका मारणं चालू होतं आणि घरी येताना साहेबांचं म्हणणं होतं की आई मला आज पावभाजी खायची. तर घरात जे आहे त्यातच बनवावं म्हणलं, इतके भाजीपाला नव्हता, जे होतं त्यातच बनवायला घेतलं. 2 ते 3 बटाटे चिरून घेतले, त्यामध्ये थोडंसं बीट टाकलं आणि होते तेवढे वाटाणे टाकले. त्यानंतर पावभाजीला फोडणी देण्यासाठी कांदा, टोमॅटो, आलं, लसूण आणि कोथिंबीर निवडून घेतला. इकडं कढई ठेवली, त्यामध्ये 2 ते 3 पळी तेल टाकलं, त्यामध्ये थोडंसं तूप टाकलं. दक्षूला तूप आवडतं, पण त्यांना तूप आवडत नाही म्हणून थोडंच तूप टाकलं आणि इकडं फोडणी देण्याची तयारी करत होते. तोपर्यंत गॅसमधून हे सगळं उतू गेलं. कुकरमध्ये पाणी जास्त झालं होतं त्यामुळे. ते स्वच्छ केलं आणि मग त्यानंतर फोडणी करायला घेतली. त्यामध्ये कांदा चिरलेला तो टाकला आणि त्यामध्ये मिरच्या पण टाकल्या, म्हणजे टेस्ट तेलामध्ये येतो. आणि म्हणलं इतका सगळा पसारा झाला तर आता कोणाची तरी मदत घ्यावी, म्हणून दक्षूला बोलावून घेतलं आणि त्याला पाहिजे ती रेसिपी जर बनवायची असेल तर त्याची लुडबुड चालू होती की आई कधी तयार करते आणि मी कधी जेवायला घेतो. इकडे फोडणी देणं चालू होतं आणि तो मध्ये लुडबुड करत होता आणि त्याला गॅसवर किचन वाट्याजवळ उभं राहायला खूप आवडतं आणि स्वयंपाक करायलाही आवडतं. तो मध्ये मध्ये करतो. त्यानंतर म्हणतो की आई तू व्हिडिओ बनव आणि मी व्हिडिओमध्ये येतो की कसं भाजी बनवते ते दाखव. म्हणलं ठीक आहे. त्यानंतर फोडणी करायला घेतलं, सगळे मसाले टाकले. त्यानंतर त्यामध्ये शेवटी पावभाजी मसाला टाकला, त्याला पण तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. तेल सुटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये उकळलेला सगळा भाजीपाला टाकून दिला आणि शेवटी त्याला गार्निशिंग केलं कोथिंबीरसोबत. कोथिंबीर टाकला आणि तूप किंवा बटर पण तुम्ही यूज करू शकता आणि ही पावभाजी तयार झाली. आणि व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.